विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या बैठका घेण्यात आल्या. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महायुतीला ज्या पद्धतीनं मोठं यश माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मिळालं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी एक आभार दौरा काढला. नाशिककर सुद्धा खऱ्या अर्थानं या महायुतीच्या पाठीशी उभे राहिले आणि म्हणून नाशिककरांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे मुख्य निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब 13 तारखेला मिळेल. प्रत्येक प्रभागामध्ये या संदर्भातल्या बैठका आम्ही आयोजित केलेल्या आहे. प्रभागातील लोकांना जाऊन आम्ही आव्हान करतोय की आपण सर्वजण साहेबांच्या स्वागतासाठी या. कारण आजही प्रत्येकाच्या मनामनात, म्हणजे नाशिकच काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात एकनाथ शिंदे साहेब आहे. त्यांनी राबवलेल्या योजना आहेत आणि आपण बघितलं असेल लाडक्या बहिणीपासून तर अशा अनेक योजना, शेकडो योजना आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. या दृष्टीनं नुसतंच स्वागत नाही तर या योजना काय आहे, या योजना कशा राबवायच्या, यांचा लाभ सर्वसामान्य लोकांना कसा द्यायचा, यासाठी आमची टीम प्रत्येक प्रभागामध्ये काम करते. मला वाटतं खऱ्या अर्थानं साहेबांचं स्वागत करायचं असेल तर आम्ही तर शेकडो काय हजारो आणि लाखोच्या संख्येनं जाणार आहोत. परंतु ह्या ज्या योजना आहेत त्या साहेबांनी सामान्य माणसांसाठी केल्या आहेत, या योजना काळाकाळात कशा नेता येईल हा सुद्धा आमचा महत्त्वाचा उद्देश आहे. आज, उद्या आणि परवा असं 3 दिवसामध्ये शहरातल्या कानाकोपऱ्यात प्रत्येक प्रभागात आम्ही बैठक घेतोय. सर्व शिवसैनिक पदाधिकारी त्याला उपस्थित आहेत आणि त्यांना मला हेच सांगायचं आहे की येणारा साहेबांचा 9 तारखेचा वाढदिवस असेल. वाढदिवस सुद्धा एक सामाजिक काम करून, सामाजिक कार्यातून आपल्याला साजरा करायचा आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि मला असं वाटतं की 13 तारखेचा आभार दौरा न भूतो न भविष्यते असा होईल असं आपण बघा. 13 तारखेला काही प्रवेश होण्याची मुळात साहेब नाशिकमध्ये येत आहे म्हटल्यावर प्रवेश तर होणारच. कारण साहेबांवर प्रेम करणारी इतकी लोक आहेत. सगळ्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचं आहे. प्रत्येकाची इच्छा आहे, प्रवेश होणारच. आणि या पलीकडे सामान्य जो नागरिक आहे त्याला सुद्धा साहेबांना भेटायचं आहे. कारण साहेब सुद्धा सामान्यातून असामान्य झाले. एक रिक्षा चालकापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे प्रत्येकामध्ये उत्सुकता आहे की 13 तारखेला साहेब काय बोलतील आणि यासाठी आम्ही सर्वजण अत्यंत उत्सुक आहोत. दिवसभराचं काय काय शेड्यूल साहेब नाशिकला येणार आहेत. नाशिकमध्ये बोगी सभा आभार दौऱ्याची आम्हाला घ्यायची आहे. त्यासाठी ही पूर्वतयारी. आजची जी काही पुढच्या कार्यक्रमांची जी काही नियोजन बैठक झाली, या बैठकीसाठी सर्व नेते उगण उपस्थित होते. प्रभागातील प्रमुख नागरिक उपस्थित होते आणि यांच्यामार्फत एक संदेश देण्यात आला की त्या काही योजना तळागाळापर्यंत लोकांपर्यंत जायच्या आहेत, त्या कशा पद्धतीने राबवायच्या आहेत, जो काही लाभ शासनाचा मिळतो गोरगरिबांसाठी तो कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवता येईल, या दृष्टिकोनातून आजची सगळी चर्चा झाली. यानंतर येणारी शिवजयंती आहे, साहेबांचा आभार दौरा आहे. या दौऱ्याच्या दरम्यान कुठे साधारणतः ती सभा होते, बोर्डपोर होते की शकरडोमला होते वगैरे, या सर्व गोष्टींचं नियोजन च्या संदर्भात चर्चा झाली. आणि साहेबांची जसा दौरा येईल त्या पद्धतीने आम्ही लाखोंचा संख्येने तिथे उपस्थित राहू. आदरणीय साहेबांची काम करण्याची पद्धत याला सामान्य नागरिक आकर्षित झालेले आहे. त्यांच्याच कर्तृत्वाचा एक हात म्हणून काटक्या बहिणींनी भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे. आणि अशा सर्व लोकांनी त्यांचे आभार मानण्यासाठी, कारण पुन्हा एका शासकीय होती गेला आणि त्यांचे आभार मानण्यासाठी साहेब आज नाशिकमध्ये येत आहेत 13 तारखेला आणि त्यासाठी सर्व नाशिककर त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहे. येत्या 13 तारखेला आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे महायुतीला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल या नाशिक जिल्ह्यातील मतदारांचे, विशेषतः भगिनींचे आभार मानण्यासाठी येत आहे. आणि त्या आभार दौऱ्याच्या निमित्ताने आज प्रभाग क्रमांक 7 मधून या नियोजनाची तयारी म्हणून चाय पे चर्चा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जेणेकरून त्या प्रभागातले जे शिवसैनिक आहेत, शाखा प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, पदाधिकारी आहे, या सर्वांचं मत की 13 तारखेला येणाऱ्या साहेबांचा आभार दौरा कसा यशस्वी करता येईल आणि जास्तीत जास्त महिला भगिनी, कारण ज्या भगिनींनी भरघोस मतदान महायुतीला केलं त्याच्यामुळे आज हे महायुतीचं सरकार स्थापन झालं, कसं नियोजन करेल त्या दृष्टीने आज खरं तर प्रभाग क्रमांक 7च्या या मीटिंगचं नियोजन करण्यात आलं होतं. आणि निश्चितच आज इथला प्रतिसाद बघता हे सर्व शिवसैनिक येत्या 13 तारखेला हा जो कार्यक्रम आहे हा खूप यशस्वी करून दाखवतील अशी आज पहिल्याच दिवशी याची पावती मिळालेली आहे. आणि मी या निमित्ताने एक सर्व नाशिककर जनतेला एक विनंती करेल की आपल्या सर्वांचे आदरणीय
आपल्या सर्वांचे मुख्यमंत्री, मनातले मुख्यमंत्री आपल्या भेटीस येणार आहेत. आपण सुद्धा सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा जे आभार दौरा आहे, त्या दौऱ्याची नियोजनाची जे बैठक आहे, ते बैठकाचा आज सुरुवात या प्रभागातून आज झालेली आहे. मॅरेथॉन चौकमध्ये स्फूर्दाचा प्रतिसाद लोकांनी इथे दिलेला आहे आणि न भूतो भविष्यती असा आभार जोराला अशी गर्दी या ठिकाणी जमणार आहेत. म्हणून या साहेबांच्या स्वागतासाठी आणि जे मतदान लोकांनी या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भरभरोस मतदान साहेबांना दिलं, मला वाटतं की हा पहिला असा प्रथमच नेता असेल जे लोकांचा आभार व्यक्त करण्यासाठी लोकांमध्ये येतोय. म्हणून यांच्या नियोजनासाठी चांगली ती बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे आणि आता आम्ही पूर्ण 32 ते 32 प्रभागामध्ये ही बैठक आम्ही घेणार आहोत. ते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा 13 तारखेला दौरा आहे आणि आभार सभा आहे. या आभार सभेच्या नियोजनाकरता माननीय उपनेते अजयजी बोरस्ते यांच्या मार्गदर्शनात आणि इथे आमच्या प्रभाग 13 मध्ये शिवसैनिक पदाधिकारी व नागरिकांचा आम्ही एक मेळावा लावला होता. चाय पे चर्चा करतोय. पण याच्यात येणाऱ्या साहेबांच्या आभार दौऱ्याला, आभार सभेचं नियोजनासंदर्भात ही आत्ता मीटिंग संपन्न झाली. याच्यामध्ये माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी जे काही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या योजनांकरता, महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या वेगवेगळ्या योजनांकरता ज्या चालू केल्या याचा अभाव चर्चा झाली व इथल्या स्थानिक नागरिक पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या सभेसाठी सर्व तयारी करण्याकरता आत्ताची बैठक संपन्न झाली. यात पण येथे अजय दादाजी बोरस्ते व पदाधिकारी असंख्य संख्येने सामील होते. धन्यवाद.